झीन टपाक डमडम. काय हो आजोबा, तुम्ही माझ्यासाठी पोरगी बिरगी पाहिली का नाही? कधी होईन मावलं लग्न? अरे ते आजाचं बी लग्न होऊन राहिलं ना आता. कामाला ठेवतो असाच रांडवा. अरे हाव ना, होईन ना तो आलं बी लग्न. काय त्या शेण काढलं केडावानी वळवळ करून राहिला. आणि त्या आजाचं मला का सांगून राहिलं? त्या पोट्यानं पोरीले पळून आणलं आणि मग लग्न केलं. तू जाना बापू, तू ना वेळ ना एखादं पळून आणि कर लग्न. तुले का तसं नाही करायला म्हणून राहिलो का मी? कर ना. काळ तोंड्या तोयाचं एक पोरगी पटाना मायच्या. आणि इथं शिदळावानी वळवळ करून राहिला लग्न करा आणि लग्न करा. आणि का बे कवटीच्या झाडाला लटकेल भूता? जेव्हा तुले स्थळ येत होते तेव्हा पोरींले नको बोलला. मग मला का त्या पोरी आवडत होत्या का? काय सगळे? अरे मग तो वाला कोणता उजेड पडलेला आहे? तू बी तर काय आहे ना. आणि का बे तू याच्यानं एक पोरगी पटा ना. आता काय मी पटवून देऊ का तुले? मला सगळं कळून राहिलं. मला सगळं माहिती आहे. मला तुम्ही असंच रांडवा मारणार आहे. नाहीच्या मी आता घरच सोडून जातो. लई चहा पे वाटला गाड्या आता. यायला कुठं जाऊ चहा प्यायला? हॉटेलमध्ये जा तर माझ्याकडे पैसे नाही आहे. कुठं जाऊ चहा प्यायला? अरे इथं जवळ नाथाचं घर बी ना. एक काम करतो आता, नाथाच्या घरी जातो आणि त्या पोट्याचं लग्न बी आहे ना. काढतो एखाद्या पोरीचा विषय. बोलता बोलता बराबर चहा भाजी देतो. तेच करतो आता. चल मग का फुकटाचा चहा आता प्यायला भेटेल. एक मिनिट, मी कहून घर सोडू? आली काय चुकी आहे? या डंगऱ्याची चुकी सारी. का रे म्हाताऱ्या, तो आमुळं मावलं लग्न नाही होऊन राहिलं. तू या पायीच मला कोणी पोरगी द्याय ना लग्नाले. चांगलं 10 एकर वावर होतं ते बी इकून टाकलं. 10 एकर वावर असतं तर कोणी बी मला पोरगी दिली असती. तू ना मागं पुढं काही विचार नाही केला, टाकलं इकून सगळं. आणि आपल्याकडे काहीच नाही राहिलं. डंगऱ्या याच्यामुळंच मला कोणी पोरगी द्यायला लग्नाला. मग का अख्खं 10 एकर इकलं का? त्याच्यातलं एकर भर ठुलं ना. वा रे वा, 10 एकर मधून 1 एकर ठुलं. काय आलं ठुलं ते? काय येतं त्याच्यामध्ये? खोटा. तू माझ्या समोर जादा बोलू नको, नाही तर ते एकर भर बी नाही ठेवणार. आणि हा, ते एकर भर बी मी याच्यासाठी ठेवलंय का तू माझ्याकडे लक्ष द्यावा. आणि नसतं ठुलं मग मायच्यान तू किती हरामखोर हाव माहिती नाही का मला? ते एकर भर ठुलं म्हणून मी तू आपाशी हाव. नाही तर साल्या तू मला पाठवत होता येरवाळी वृद्धाश्रमामध्ये.